Okay. Now see the second question, same जानेवारी 2025 चा सेकंड क्वेश्चन आहे. ज्या कन्सेप्ट तुम्ही 11th मध्ये शिकता त्याच्या बेसिस क्वेश्चन आहे. ठीक आहे, पहिले क्वेश्चन रीड करा केअरफुली. ए मॅट्रिक्स कसा दिलाय? ए आय जे. बी अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 म्हणजे 3x3 चा एक मॅट्रायसिस आहे. बट आता इथं काय दिलेलं आहे? इलेमेंट्स दिलेत. पहिल्यामध्ये इलेमेंट्स दिलेले का नाही, म्हणून आपण जे पाहिजे ते कन्सिडर केलेलं. ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय? इलेमेंट्स ऑफ द मॅट्रायसिस ए आय जे इज इक्वल टू √2 ओके, या इथपर्यंतचे क्वेश्चन आपण स्टेट बोर्डला केलेले आहेत. ठीक आहे, स्टेट बोर्ड मध्ये आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर हा मॅट्रिक्स तुम्हाला सगळ्यांना जनरेट करता येईल. देन द सम ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स ऑफ द थर्ड रो ऑफ ए स्क्वेअर म्हणजे ए मॅट्रिक्स जनरेट करायचा आहे, ए स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. ए स्क्वेअर मध्ये जेवढे काही थर्ड रो आहे, थर्ड रोच्या इच अँड एव्हरी इलेमेंटची ऍडिशन करायची. ती ऍडिशन कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे? अल्फा प्लस बीटा √2च्या फॉर्म मध्ये येणार आहे. याच्यामध्ये अल्फा आणि बीटा हे इंटिजर्स असतील. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. क्वेश्चन समजला सगळ्यांना? क्वेश्चन क्लिअर झाला? बघा, क्वेश्चन रीड करा. याच्यामध्ये क्वेश्चन रीड करणं इम्पॉर्टंट आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागतं. बेसिक क्वेश्चन हे खूप इझी आहे, तुम्ही इझिली करू शकताय. बघा, जानेवारी 2025 हा मॅट्रिक्स दिलाय ए आय जे. आता मला सांगा, जर मॅट्रिक्स ए आहे, स्टँडर्ड मॅट्रिक्स ए आय जे, मी आपण लिहितो कसं? A11, A12, A13, देन A21, A22, A23, A31, A32, A33. हा 3x3 चा मॅट्रायसिस झाला. आता याचे काय करायचे? इलेमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सो फर्स्ट इलेमेंट A11. बघा, मी 1, 2, 3 फाइंड आउट करते, नंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे कसं करायचं. A11 कसं फाइंड आउट करणार? √2 आय ची व्हॅल्यू काय आहे? 1. जे ची व्हॅल्यू किती आहे? 1. सो आय प्लस काय येणार? हे आय 1 + 1. सो √2 च स्क्वेअर. आन्सर किती आले? 2 आला का फर्स्ट एलिमेंट? देन नेक्स्ट A12 च एलिमेंट √2 + 1 किती आले? √2 चा क्यूब. आता मला सांगा, √2 चा क्यूब कसं लिहिणार? पुढे बस. √2 चा क्यूब कसं लिहिणार? 2√3 येतं ना सगळ्यांना? कसं माहिती आहे ना सगळ्यांना लिहायचं? 2√2 ह्या फॉर्म मध्ये. देन A13. बघा, ज्यांना माहित नाहीये ते लक्ष द्या. √2 चा जर क्यूब लिहायचा आहे म्हणजे आपण लिहितो काय? √2 × √2 च्या फॉर्म मध्ये. √2 × √2 √4 चा आन्सर काय येतं? 2 ना, म्हणजे √4 × √2 हा झाला 2√2. क्लिअर झाले? ज्यांना येत नाही ते बघा. नेक्स्ट A13 काय येईल सांगा? √2 म्हणजे √2 √2 आन्सर किती येईल? 4 येईल का? नेक्स्ट A21. आता A21 च आन्सर आणि A13 चा आन्सर सेमच असणार आहे. 2 + 1 केले काय? 1 + 2 केले काय? आन्सर काय येईल? 2√2. देन A22 2⁴ येणार. √2 + 2 4. √2 चा आन्सर किती आलेला आहे? 4. देन A23 काय येईल सांगा? √2 काय येतील आन्सर? √2 कसं लिहिणार? 4√2 च्या फॉर्म मध्ये लिहू शकताय. 4√2. देन A31 म्हणजेच 4 येईल डायरेक्टली. √2 A32 ची व्हॅल्यू √2 5 येणार ना? 5 म्हणजे 4√2. आणि A33 √2 काय येणार याचा आन्सर सांगा? √2 2 चा क्यूब 8 ना? हे क्लिअर झाले? आता याचं आपल्याला काय करूयात? ह्या एलिमेंटचा एक मॅट्रायसिस बनवून घेऊयात. डिटर्मिनंट्स ज्याचा मॅट्रायसिस आहे, ए मॅट्रिक्स आपण बनवून घेऊया. मॅट्रिक्स ए काय भेटलाय बघा आपल्याला? A11 एलिमेंट 2, देन 2√2 हा किती आलेला आहे? 4. देन 2√2 अगेन 4.
4√2. Next 4, 4√2 and 8. हा एलिमेंट आलेला आहे. आता याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? ए चा स्क्वेअर. ए चा स्क्वेअर केल्यानंतर जेवढं काही थर्ड रो येईल त्याचाच आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा. आता मला सांगा, मला रिक्वायर्ड आन्सर काय या क्वेश्चन मध्ये? सम ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ द थर्ड रो. म्हणजे कॅल्क्युलेशन कुठलं करणार तुम्ही? फक्त थर्ड रोचं कॅल्क्युलेशन करायचं. कारण ए स्क्वेअरला कॅल्क्युलेशनला तर रूट मध्ये कॅल्क्युलेशन दिले म्हटल्यानंतर टाइम लागू शकतोय. म्हणजे ए चा जर स्क्वेअर करायचा म्हटलं तर 2√2 4, 2√2 4, 4√2 4, 4√2 8. आता आपल्याला कशाचं कॅल्क्युलेशन पाहिजे? फक्त थर्ड रो चा एलिमेंट पाहिजे. थर्ड रो चे एलिमेंट कुठून कुठून जनरेट होतील सांगा मला. थर्ड रो चे एलिमेंट कुठून कुठून जनरेट होतील? थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. म्हणजे पहिले दोन एलिमेंट्स मी लिहित नाही कारण त्याचे मला रिक्वायर्डच नाही. मला रिक्वायरमेंट आहे फक्त थर्ड रोच्या एलिमेंट मध्ये. म्हणजे फक्त कॅल्क्युलेशन तुम्ही काय करणार आहे? थर्ड रोच्या एलिमेंट मध्ये सांगा 2 into 2 किती आले? सॉरी 4 2 जा 8 प्लस 4 into 4 and 2 किती झाले? 4 plus 2, 4 into 2 8, 8 into 2 16. Next 32. फर्स्ट एलिमेंट भेटला. सेकंड एलिमेंट बघा, फर्स्ट रो सेकंड, थर्ड रो सेकंड कॉलम सांगा. 8√2 देन 16√2 32√2 च्या फॉर्म मध्ये आले. आणि थर्ड एलिमेंट काय येईल? 4 4 जा 16 प्लस 16√2 into √2 2 ना, म्हणजे 32 आले and प्लस 64. आता याचे ऍडिशन सांगा सगळ्यात पहिले. 8 प्लस 32 प्लस 16 हा भेटला आपल्याला 44. इथे काय भेटले? आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो? रूटच्या आतमधला जो नंबर आहे तो कॉमन घेतो आणि बाकीचे ऍडिशन करतो ना. 8 आणि 16 90, 24, 24 प्लस 32 56. इथं 56 येते का? इथं सांगा, इथं पण तेच नंबर आहेत ना. म्हणजे 56√2 आणि इकडे पण बघा 32, 32 64 64. हम्म 112. आता आपल्याला काय सांगितलं? थर्ड रोच्या इच अँड एव्हरी एलिमेंटचे ऍडिशन. थर्ड रोची आपण ऍडिशन केली. 56 प्लस 56 प्लस 112 म्हणजे हे 112 अँड 56 किती आले? 112 अँड 56 168 प्लस हा √2 प्लस 112 56√2. आता बघा आपल्याला काय सांगितलेलं दिलेल्या क्वेश्चन मध्ये जे आन्सर येणार आहे तुमचं, ते आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे? अल्फा म्हणजे थर्ड रोचे एलिमेंटचे ऍडिशन अल्फा प्लस बीटा √2 च्या फॉर्म मध्ये येणार आहे. आलंय का त्याच फॉर्म मध्ये? बघा अल्फा प्लस बीटा √2 च्या फॉर्म मध्ये आले. अल्फा प्लस बीटा √2 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय येईल? अल्फाची व्हॅल्यू 168 आणि बीटा किती झालेला आहे? 56. ह्यांचे ऍडिशन सांगा. अल्फा प्लस बीटा 224. हे तुमचा आन्सर असणार आहे का बघा? 224 आन्सर. 224 ऑप्शन 2. चले क्लियर? नोट डाउन करा. फायनल आन्सर. याच्यामध्ये काय असं वेगळं होतं का बघा? JEE सारखे रॉकेट सायन्स नाही ना, तरी सॉल्व्ह करता येते.